मित्रांनो नमस्कार. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण इंग्रजी व्याकरणामधला एक जो महत्त्वाचा टॉपिक आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म हे कशा पद्धतीने ओळखायचं हे या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखताना काही ट्रिक आपल्याला वापरावे लागतात. ह्या जर ट्रिक आपण वापरल्या तर नक्कीच आपल्याला हे दोन्ही जे ऑब्जेक्ट आहे हे वाक्यामध्ये ओळखता येतील. चला तर बघूया. या ठिकाणी आपण जर या ठिकाणी बघितलं, जर एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखायचा असेल तर त्या वाक्याला ज्या वेळेला त्याच्यामध्ये व्हर्ब असतं त्या व्हर्बला आपण प्रश्न विचारला, ठीक आहे, व्हॉटनी प्रश्न विचारला किंवा हुमनी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर आपल्याला काय किंवा कोण मिळत असतं. ठीक आहे, त्याचं उत्तर काय किंवा कोण किंवा अशा पद्धतीने त्याचं उत्तर आपल्याला मिळत असतं. या ठिकाणी मी पहिलं वाक्य लिहिलेलं आहे. हे वाक्य आहे शी एट अन ॲपल. ओके, शी एट अन ॲपल. आता इथे आपण जर या वाक्यातल्या व्हर्बला, इथं व्हर्ब काय आहे एट. ओके, ह्या एटला आपण जर प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं जे उत्तर मिळणार आहे ते एखादी वस्तू असणार आहे. ठीक आहे, ते वस्तू असणार आहे. म्हणजे साहजिकच आपण याला जर प्रश्न विचारला की व्हॉट डिड शी इट, ओके, व्हॉट डिड शी इट, तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं अन ॲपल. तिने काय खाल्ले, तर तिने ॲपल खाल्ले. तर या ठिकाणी अन ॲपल हे आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट होतं. ठीक आहे, म्हणजे काय आणि कोण. ठीक आहे, काय आणि कोण हे जे उत्तर आपल्याला मिळतं ते एक वस्तू असतं आणि ते आपलं वाक्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. पुन्हा एकदा जर पुढचं आपण वाक्य घेतलं तर त्याला आपण त्याच्यामधलं जे मेन व्हर्ब आहे त्याला प्रश्न विचारला व्हॉट डिड, ओके, व्हॉट डिड ही किक, तर त्याचं उत्तर मिळतं द बॉल. ठीक आहे, तिने कोणाला किक मारली, तर बॉलला, तर द बॉल या ठिकाणी आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. अशा पद्धतीनं हे खाली जेवढे आपण सेंटेन्सेस लिहिले आहे यातल्या प्रत्येक व्हर्बला आपण व्हॉटनी किंवा हुमनी प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये आपल्याला जे उत्तर मिळतं ते आपलं काय असतं, ते आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. म्हणजे याच्यामध्ये अ बुक आणि, ठीक आहे, ही दे रीड अ बुक, त्यांनी काय वाचले, त्यांनी पुस्तक वाचले. ठीक आहे, काय वाचले, पुस्तक. मग या ठिकाणी अ बुक हे आपल्यासाठी काय आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट. नंतर वी पेंटेड द हाऊस. ठीक आहे, आम्ही काय पेंट केले, तर द हाऊस, तर हे आपलं द हाऊस जे आहे ते आपल्यासाठी काय असणार आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट असणार आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये आपण त्या वाक्याच्या व्हर्बला प्रश्न विचारतो, ठीक आहे, त्याच्यातून आपल्याला काय आणि कोण हे उत्तर मिळतं आणि बहुधा हे उत्तर काय असतं, एखादी वस्तू असतं, त्यावेळेला ते आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. जर आपण पुढे पाहिलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर अप्रत्यक्ष कर्म. आता अप्रत्यक्ष कर्मामध्ये नेमकं काय असतं, तर या ठिकाणी त्याचं उत्तर जेव्हा आपण त्या व्हर्बला प्रश्न विचारतो, त्या व्हर्बला प्रश्न विचारल्यानंतर कोणासाठी, ठीक आहे, कोणासाठी, टू हुम, ठीक आहे, कोणासाठी किंवा कोणाला याचं जर उत्तर मिळत असेल तर ते उत्तर आपलं काय असतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आणि बहुधा हे उत्तर एखाद्या व्यक्ती असतं. ठीक आहे, आता इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये आपल्याला व्यक्तीच्या संदर्भात माहिती मिळत असते. जसं या ठिकाणी पहिलं उदाहरण जे आपण पाहिलं, ठीक आहे, आपण या ठिकाणी आता पहिलं उदाहरण पाहणार आहोत. तर त्या उदाहरणामध्ये आपल्याला असं लक्षात येतं शी गेव हर ब्रदर अ गिफ्ट. ठीक आहे, आता तिने तिच्या भावाला गिफ्ट दिले, तर कोणाला गिफ्ट दिले, हर ब्रदर. ठीक आहे, कोणाला गिफ्ट दिले, हर ब्रदर. तर या ठिकाणी हर ब्रदर हे काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, जेव्हा कोणासाठी आणि कोणाला हे याचं उत्तर आपल्याला मिळतं, टू हुमचं उत्तर आपल्याला मिळतं, ते आपलं असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे, पुढचं जर वाक्य बघितलं, ही टोल्ड मी अ स्टोरी, तिने मला काय सांगितली, तर तिने मला स्टोरी सांगितली. कोणाला सांगितली, मला. मग मी यातलं काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे, मी या ठिकाणी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. पुढचं वाक्य दे बॉक्ड देअर पॅरेंट्स अ कार. ठीक आहे, त्यांनी त्यांच्या वडिलांसाठी काय घेतली, कार विकत घेतली. कोणासाठी, ठीक आहे, कोणाला किंवा कोणासाठी, देअर पॅरेंट्स. आता हे देअर पॅरेंट्स हे काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आय सेंट माय फ्रेंड अ लेटर. ठीक आहे, आय सेंट माय फ्रेंड अ लेटर. आता या ठिकाणी माय फ्रेंड कोणाला, तर माय फ्रेंडला हे आपल्यासाठी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ह्या जर ट्रिक आपण लक्षात ठेवल्या तर नक्कीच आपल्या जे काही वाक्य आहे त्या वाक्यांमधल्या डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे आपण चांगल्या पद्धतीने ओळखू शकतो. आय होप दॅट तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, यातला टॉपिक देखील समजला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद.